नुसतं नाव काढलं तरी अंगावर शहार येतात आणि काळजाचे ठोके चुकतात असा खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत. आज माळेगाव येथे बैलगाडा शर्यत होती आणि मी विचार केला होता 5 ते 10 गाड्या सोबत धावणार, परंतु तसं नव्हतं. या ठिकाणी खेळ हा पॉइंट वाईज होता, म्हणजे 100 मीटरच्या A to B पॉइंट मध्ये बैलगाडी किती वेळात पोहोचते, ज्या बैलगाडीचा टाइम सर्वात कमी निघेल तोच प्रथम विनर, त्यानंतर द्वितीय आणि तृतीय असे विनर्स निघणार होते. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे बैल आले होते, परंतु खिल्लार हा बैल जास्त कॉमन दिसत होता, कारण त्याची ताकद, अग्रेसिव्ह वृत्ती त्याला या खेळामध्ये धावण्यासाठी अग्रेसर बनवते. या जागी जर खेळ चालू असताना कोणाला दुखापत जर झाली तर त्यांच्या उपचारांसाठी 2 रुग्णवाहिकाही उपलब्ध होत्या. आता मी तुम्हाला सांगतो की प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक कुणाला भेटले. प्रथम पारितोषिक हे कोंडीबा मोहन कोरडे यांना भेटले. आंबडापूर गाव, हिमायतनगर तालुका आणि जिल्हा नांदेडचे हे आहेत आणि यांचा टाइम होता 4.39 सेकंद. द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत अमोल देवीदास राठोड, गाव आहे वडदुती, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी आणि यांच्या बैलजोडीला वेळ लागलेला आहे 4.42 सेकंद. आणि तिसऱ्या क्रमांकावर 2 जोड्या आहेत 4.43 सेकंदावर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या. हा खेळ बघून एवढं तर समजलं की या खेळासाठी मुख्यतः चालकाचं नियंत्रण जे की आपल्या बैलांवर आहे ते गरजेचं आहे. आणि आणखी एक गोष्ट गरजेची म्हणजे ती आपल्या बैलाला लावलेली सवय. बाकी त्याचा आहार, तुम्ही त्याला कसं जपताय, कसं प्रेम करताय, जीवापाड लावलेलं प्रेम नक्कीच तुम्हाला एक वेळास रिझल्ट आणून देतच. आणि या सर्व गोष्टी भेटल्यावरच खरी एक बैलजोडी शर्यतीसाठी तयार होते. आणि कुठेतरी या प्रयत्नांना यश भेटून प्रथम क्रमांकावर ही जोडी आपल्याला नेऊन त्या ठिकाणी एक खिलार जोडी आली होती. एक तर आजोबा दिसत होता आणि दुसरा नातू दिसत होता. बघू शकता आपण, कधी कधी नियंत्रण चुकलं की पहा असं होतं. तर शेवटी तर एक बैलगाडा चालकच त्याच्या गाडीवरून पडतो आणि गाडी ही बिना चालकाच्या द्वारेच चालायला लागते. खरंच हा खेळ फक्त साहसी माणसांसाठीच आहे मला असं वाटतं. आणि हो, असेच मजेदार व्हिडिओ जर बघायचे असतील तर लाईक आणि फॉलो नक्की करा. आणि मग काय, चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.